छेनार पायसने. ती अगदी पश्चिम बंगालची सुप्रसिद्ध रेसिपी आहे. छेनार पायस. पायस म्हणजे खीर आणि छेना म्हणजे पनीर. मग ते फ्रेश पनीरची खीर. त्याच्यासाठी माझ्याकडे आहे गाईचं दूध. कारण गाईच्या दुधाचा जो छेना बनतो ना तो अगदी उत्कृष्ट बनतो. म्हणून गाईचं दूध. पण या 2 पॅनमध्ये मी का ठेवलंय, कारण हे जे दूध आहे ना हे आता मी फाडणार आहे. कारण त्याचा मऊ मऊ असा छेना आपण करणार आहोत. तर ह्या दुधाला आता उकळी आली आहे. तर उकळी आली ना की त्यात आपण लगेच घालायचं लिंबाचा रस. हे बघा इकडनं ह्याला अशी छान उकळी आली आहे. तर हा लिंबाचा रस आपण ह्यात घालायचा आहे. आणि लिंबाचा रस आहे ना तसा एवढा स्ट्रॉंग नसल्यामुळे आपल्याला 2 चमचे तरी घालायला लागेल. आता लिंबाचा रस आपण घातलाय आणि आता ह्याला चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे. बरं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की हे 2 चमचे आपल्याला अगदी वेगवेगळे ठेवले पाहिजेत. जर तुम्ही ह्याचा चमचा ह्याच्यात वापरला तर हे दोन्ही छेनाच बनते आणि खीर काही बनणार नाही आपली. त्याच्यामुळे हा चमचा आपण वेगळा ठेवायचा आहे. हा बघा इतका सुंदर छेना. आता ह्याला आपण लगेच गाळून घ्यायचं आहे. बरं, इकडे जे खीरीचं दूध आहे ना ते एकदम सिमवरती ठेवा आणि त्याच्यात 1 चमचा घालून ठेवा. म्हणजे काय की हे ओतू जाणार नाही. आता हा छेना आपण आधी लगेच गाळून घेऊया. आणि गाळल्यावर हा आपल्याला लगेच थंड करायला हवा आहे. नाहीतर हा खूप कडक होतो आणि मग असं खूप छान लागत नाही. हे आपण बर्फाच्या पाण्यात घातले त्यामुळे हे लगेचच थंड होईल. आणि असं करताना ह्याला असं मधनं असं आपण ढवळत जायचंय. आणि हे असं दाबून ह्याच्यातलं सगळं आपण पाणी काढून टाकायचंय. इकडे दूध छानच आटलेलं आहे. अजून थोडंसं आटायला हवंय. तर हे उकळत राहील तोवर आपण इकडे छेना जो केलाय ना तो जरा मळून घेऊया. हा आपला छेना. आता ह्याला आपण थोडंसं हाताने असं कुचकरायचंय. चला आता हे दूध. आता आपण ह्याच्यात घालूया केसर. तर थोडेसे केसराचे ह्यात थोड्या दोऱ्या आणि ह्याला परत एकदा मिक्स करून घेऊया. आता साखर आणि छेना. वाह, छान दाट आपलं हे दूध झालेलं आहे. साखर आणि साखर जेव्हा आपण घालू ना ती चांगली ढवळल्यावर विरघळल्यावर तुम्ही थोडी चव घेऊन बघायची ह्याची. ही जरा आपण ढवळून घेऊया खीर आणि थोडासा गॅस मोठा करूया. चला साखर सुद्धा आपली ही विरघळली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया छेना आणि त्याचबरोबर थोडेसे नट्स. हा छेना आपण जो केलेला आहे तो ह्याच्यात घालायचा आहे. तुम्हाला जेवढी दाट खीर करायची असेल ना तेवढा जास्त छेना तुम्ही ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आता ह्यात घालूया बदाम. ही बदाम आहेत ना ह्याची सालं काढली आहेत आणि हे बारीक बारीक चिरलेले आहेत. आणि थोडासा पिस्ता. अगदी छान दाट अशी आपली ही खीर तयार झाली आहे. तर आता ह्याला मी थंड करत ठेवणार आहे आणि नंतर खाणार आहे.